मुंबईमध्ये काल शिवसेनेचे 2 मेळावे आयोजित करण्यात आले होते। या दोन्ही मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परस्परांवर जोरदार टीका केली। दोन्ही मेळाव्यात मोठ्या प्रमाणात गर्दीही पाहायला मिळाली। या मेळाव्यांच्याकडे सामाजिक संस्थांचं सुद्धा लक्ष लागलं होतं। ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्यात आवाज कुणाचा हे देखील मोजण्यात आलं। आवाज फाउंडेशनने या मेळाव्यांच्या आवाजाची मोजणी केली। या मोजणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात आवाजाची मर्यादा ही 101.6 डेसिबल पर्यंत नोंदवली गेली, तर बीकेसीत जो शिंदे गटाचा मेळावा झाला होता त्यात जास्तीत जास्त आवाज हा 88 डेसिबल इतका नोंदवला गेला। नेत्यांनी केलेल्या भाषणात सगळ्यात जास्त आवाज नोंदवला गेला त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाच्या वेळी त्यांच्या भाषणाचा आवाज 97 डेसिबल पर्यंत पोहोचला होता, तर शिंदे समर्थक खासदार धैर्यशील माने यांच्या भाषणाचा आवाज 88.5 डेसिबल इतका नोंदवला गेला। शिवाजी पार्क पे 101.6 हाईएस्ट नॉइज लेवल थी। रास्ते पे बाहर जहाँ के लोग ड्रम बजा रहे थे, नेक्स्ट टू स्कूल जो कि वो बाजू में है, और बीकेसी पे हाईएस्ट नॉइज लेवल था 88.6, क्योंकि बीकेसी में ऐसे रेजिडेंशियल बिल्डिंग्स नहीं हैं जहाँ के नॉइज एको हो, बट दोनों भी वायलेट किए हैं जो नॉइज पोल्यूशन रूल्स हैं, और ये जो लेवल्स हैं काफ़ी ऊंचे हैं। तिकडे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याचं सत्ताधाऱ्यांनी विश्लेषण सुरू केलंय। उद्धव ठाकरे यांचं यावेळचं भाषण म्हणजे टोमणे सभाच होती असा आरोप भाजपनं केलाय। उद्धव ठाकरे यांच्या भाषणात त्यांच्या नेहमीच्या ठेवणीतले शब्द कायम होते, फक्त काही नवे शब्द समाविष्ट झाले होते असा टोला भाजपनं लगावला। बाप चोरणारी अवलाद, बाप मंत्री, कार्ट खासदार, हे कटाप्पा खोकासूर आहे, तुम्ही ही डुकरं पाळायची। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात त्यांच्या ठेवणीतल्या शब्दांचा अक्षरशः पाऊस पडला। भारतीय जनता पक्षाने पाठीत वार केला। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसाठी हे शब्द पहिल्यांदाच वापरले नाही। यापूर्वी झालेल्या प्रत्येक सभांमध्ये उद्धव ठाकरेंनी याच विशेषणांचा वापर केला होता। काय सलून काढलं तुम्ही केसेस काढायचं? काय उद्योगधंदा नाही दुसरं तुमच्याकडे? आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची, हे नाही चालणार। शिवाजी पार्कवर टोमणे ऐकायला मिळतील हा विरोधकांचा अंदाज उद्धव ठाकरेंनी खरा ठरवला। बाप चोरणारी अवलाद, काय ड्युटा कार्ट माझ्या जन्माला आलं, हे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नाव होतं। उद्धव ठाकरेंनी त्यांचा स्क्रिप्ट रायटर बदलावा असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला। त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे। तेच ते किती वा ती स्क्रिप्ट? तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी करायला सांगा, नाहीतर नवीन रायटर आणा, पण आम्हाला कंटाळा आला हो हे ऐकून। शिवाजी पार्कवर शिवसैनिक विचारांचं सोनं लुटायला आले होते की टोमणे ऐकायला अशा शब्दात मनसेनं खिल्ली उडवली। आम्ही रस्ते चांगले देऊ, किंवा खड्ड्यांची समस्या काय आहे, किंवा मुंबईची तुंबई कशी होते, काहीही देणं घेणं नाही। गद्दार, खंजीर, खोके याच्या व्यतिरिक्त काय त्या मेळाव्यात होतं मला कळलं नाही। देवेंद्र फडणवीसांनी टीका केली म्हटल्यानंतर शिवसेनेनंही त्यांच्यावर आरोप केले। उद्धवजींना स्क्रिप्टची गरजच नाही लागत, कारण ते पक्षप्रमुख आहेत, त्यांची नाळ सगळ्यांशी जोडली गेलेली आहे। स्क्रिप्ट कालची खाली वाकून जेव्हा बोलत होते 1.5 तासाच्या वाद एकदा पण लोकांना सामोरे नाही गेले, ही स्क्रिप्ट होती। आणि तुमचे 50 लोक बसले होते, ची पक्की माहिती आहे की 50 लोक प्रत्येक वाक्याला लिहित होते। उद्धव ठाकरेंच्या भाषणात सत्ताधाऱ्यांनी नाविन्य शोधण्याचा प्रयत्न केला। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात विशेषणं तीच ठेवली, फक्त काही शब्दांची त्यात भर पडली आहे। सुष्मिता भदाणे आणि विशाल पाटीलसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तिकडे शिवसेना भाजप युतीचा काडीमोड होऊन साधारण 2.5 वर्षांचा कालावधी उलटला, मात्र युती का तुटली यावरूनचं कवित्व अद्यापही सुरूच आहे। 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद अशी सत्तेची वाटणी झाली होती असं उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पुन्हा एकदा शपथेवर सांगितलं, आणि त्यामुळेच युतीच्या सत्तेच्या वाटणीवरून दावे प्रतिदावे यांचा सिलसिला पुन्हा सुरू झालाय। उद्धव ठाकरेंची शिवतीर्थावर शपथ। हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवराच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय। सत्ता वाटपाच्या त्या वचनाची पुन्हा चर्चा। आता जे तुम्ही केलं ते तेव्हा का नाही केलं, सन्मानाने का नाही केलं? युतीच्या सत्ता फॉर्म्युल्याचं सत्य काय?
शिवसेना भाजप युतीत काडीमोड होऊन जवळपास 2.5 वर्षांचा कालावधी लोटलाय. मात्र अद्यापही त्यावरून एकमेकांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यात दोन्ही बाजूचे नेते मागे नाहीत. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा युतीतील सत्ता वाटपाचा फॉर्म्युला चर्चेत आलाय. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून शपथेवर त्याचा पुनरुच्चार केला. शिवरायाच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन तुमच्या समोर सांगतोय की जे मी बोलतोय ते तसं ठरलं होतं. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं. हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवरायाच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजप युतीत मिठाचा खडा पडला. भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचा दिलेला शब्द फिरवल्यामुळे युती तुटल्याचा दावा शिवसेनेकडून आजही केला जातोय. तर असं कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचं भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. आता शपथ घेऊन सांगता आधी एखाद्या व्यासपीठावर भाषण चालू असताना प्रचाराच्या वेळी जर ते सांगितलं असतं तर लोकांना पटलं असतं. आता तुम्ही शब्द खा का देवावर हात ठेवा, लोकांना पटणार नाही, लोकांना अजिबात पटणार नाही. कारण काही गोष्टीमधला साक्षीदार मी पण आहे त्यावेळेला. आणि म्हणून मला असं वाटतं की आता तुमच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. खरं तर शिवसेना भाजप युती का तुटली यावर दोन्ही बाजूनं दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र खरंच असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला होता का? आणि तसा शब्द दिला नसेल तर युती का तुटली याचं सत्य केवळ भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनाच माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या राजकीय सामन्यात बुधवारचा दसरा मेळावा जो झाला त्यात एकनाथ शिंदे यांनी जोरदार सिक्सर मारला. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात ठाकरे कुटुंबातील 1 नाही 2 नाही तर 3 सदस्यांच्या उपस्थितीनं ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकी चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरेंचे भाऊ शिंदेंसोबत. जयदेव ठाकरे शिंदेंच्या मेळाव्यात. स्मिता ठाकरे, निहार ठाकरेंचाही पाठिंबा. ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकी चव्हाट्यावर. एकीकडे उद्धव ठाकरे त्यांचा शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच दसरा मेळाव्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी थेट ठाकरे कुटुंब त्यांच्याकडे वळवलं. उद्धव ठाकरेंचे भाऊ जयदेव ठाकरे, उद्धव ठाकरेंचे बंधू बिंदू माधव यांचे चिरंजीव निहार ठाकरे, जयदेव ठाकरेंच्या पहिल्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला हजेरी लावली. जयदेव ठाकरेंनी केवळ हजेरीच लावली नाही तर एकनाथ शिंदेंना एकटे पाडू नका म्हणत त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना एकटं पाडलं. शिंदे एकनाथरावांनी खरोखर 2-4 भूमिका घेतल्या, त्या फार चांगल्या होत्या आणि त्या मला आवडल्या. आणि असा धडाडीचा माणूस आपल्या महाराष्ट्राला हवाय आणि म्हणून मी त्याच्या प्रेमासाठी आज आलेलो आहे इकडे. ठाकरे कुटुंबातील या सदस्यांच्या हजेरीनं सर्वांच्याच नजरा उंचावल्यात. जयदेव ठाकरेंच्या उघड पाठिंब्यानं पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबातील दुरावा उघड झालाय. उद्धव साहेबांची काय परिस्थिती आहे आपण काल बघितलं. सक्के भाऊ उद्धवजींना सोडून गेलेले आहेत. कोण आहे उद्धवजींबरोबर? चुलत भाऊही नाहीये. राजसाहेब सोडून गेले, जयदेवजी सोडून गेले, बिंदा ठाकरेंची मुलं ती सुद्धा सोडून गेली. यांचं फक्त हम दो आणि हमारे दो पुरतं मर्यादित आहे. कुठे गेली नाती? यांना नातेसंबंध जोडता येतं का? आधीच 40 आमदार, त्यानंतर 12 खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांनी साथ सोडल्यानं उद्धव ठाकरे काहीसे एकाकी पडलेत. पण आता सख्या 2 भावांच्या कुटुंबानंही शिंदेंचा हात धरल्यानं ठाकरेंमधील भाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर आलाय. प्रत्येकाच्या घरामध्ये भाऊबंदकी चालते. बाळासाहेब असतानाच त्या भाऊबंदकीचा त्रास हा बाळासाहेबांना सुद्धा झालेला आपण पाहिला आहे. त्याच्यानंतर मी कुठल्याही गोष्टीत जाऊ इच्छित नाही कारण ते ठाकरे घराणं आहे, जे बाळासाहेबांचं घराणं आहे
त्या बाळासाहेबांच्या घराण्याला आम्ही उच्च स्थानी नेहमी बघत आलेलो आहोत आणि ते बघणार आहोत. त्यामुळे त्या भाऊबंदकीमध्ये मी बोलणार नाही, परंतु त्या भाऊबंदकीचा आधार घेऊन जर शिंदे गट असं काही करत असतील तर ते लज्जास्पद आहे. जयदेव ठाकरे असो, निहार ठाकरे किंवा मग स्मिता ठाकरे, हे तिघेही मागील अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते. उद्धव ठाकरेंच्या सक्रिय झाल्यापासून शिवसेनेमध्ये त्यांना कधीच मानाचं स्थान मिळालं नाही. नेमकं हेच हेरून एकनाथ शिंदेंनी या ठाकरेंना त्यांच्या सोबत घेत उद्धव ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आता शिंदे विरुद्ध ठाकरे या संघर्षात जयदेव, स्मिता आणि निहार हे 3 ठाकरे शिंदेंसाठी किती फायद्याचे ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.